शहरात पुन्हा एकदा गोळीबाराने खळबळ. भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांचा निर्घृण खून. मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजता बाजाप सेठ परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळील टेलरच्या दुकानात रेड्डी आपल्या मित्रासमवेत गेले होते. त्याचवेळी आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी संधी साधत त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हातपाठ आणि डोक्यात तब्बल 9 गोळ्या लागल्याने रेड्डी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्लेखोरांनी घटनेनंतर तात्काळ पळ काढला. स्थानिक नागरिक आणि मित्रांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले. मात्र अति रक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त नातेवाईकांनी समर्थकांनी काही काळ रोखून धरत आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी रेड्डी यांच्या सख्ख्या भावाचा देखील अशाच पद्धतीने गोळ्या झाडून खून झाला होता. त्यामुळे ही घटना सुडातून घडली असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला असून हल्लेखोर अद्याप फरार आहेत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट. सांगाल काय घटना आहे? त्याचा मृत्यू झाला आहे गोळीबारामध्ये. देव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक या ठिकाणी फायरआर्म वापरून एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यावर त्या ठिकाणी रमेश रेड्डी राहणार देव रोड यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यास आश्रय हॉस्पिटल सवाना चौकात पाठवण्यात आलं होतं. हॉस्पिटलला आल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आलेलं आहे. YCM येथे बॉडी पाठवलेली आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे आणि जे मारेकरी आहे त्यांच्या शोधासाठी आमच्या टीम्स तैनात केलेल्या आहेत. काय नक्की कारण समोर येते? प्राथमिकदृष्ट्या एवढीच माहिती आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे.